माजी क्रिकेट कसोटीपटू सलीम दुराणी यांचा शरद पवार यांच्या हस्ते होणार सत्कार. पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात येणार. महापौर अशोक वैती आणि शासकीय कार्यक्रम वगळता यापुढे दादोजी कोंडदेव खेळांसाठी आरक्षित. रणजी सामने खेळवण्याचा महापौरांचा मानस. घरात बँकेची ब्रँच. अगं चला, मुहूर्त जवळ आला. वी आर रेडी. काहीतरीच काय खरंच घरात ब्रँच. कमाल आहे. आता टीजीएसबीतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता. कारण आता आपली टीजीएसबी मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि आरटीजीएस एनईएफटी सेवा. अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन. नमस्कार, प्रतिष्ठ वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. भारताचे माजी क्रिकेट कसोटीपटू सलीम दुराणी यांचा गौरव आंतरराष्ट्रीय जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडकर रंगायतन येथे 2 जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दुराणी यांना नुकतेच सर्व्हिसेस फॉर क्रिकेट अवॉर्ड या जीवन गौरव पुरस्काराने गौरवले आहे. या निमित्ताने दुराणी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट विश्वाची कारकीर्द गाजवणारे बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, अजित वाडेकर आदी दिग्गज क्रिकेटपटू या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांचा रंगतदार कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पिसे टेमघर येथील 210 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा योजनेतील कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात येत असल्याची घोषणा महापौर अशोक वैती यांनी गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. ठाणे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा नियमित व्हावा या दृष्टीने पाणी पुरवठा विभागातर्फे 210 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पिसे टेमघर येथे अंदाजे 58 स्थानिक गावकरी कंत्राटी स्वरूपात कार्यरत होते. या प्रकल्पासाठी ज्या भूमिपुत्रांनी आपली जमीन देऊन योगदान दिले त्या स्थानिक गावकऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कायम सेवेत घेण्याबाबतच्या सूचना महापौर अशोक वैती यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने सदर प्रस्ताव मंजूर केला. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह हे आता केवळ क्रीडा प्रकारांसाठीच उपलब्ध होणार असल्याचा महत्वपूर्ण ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. दादोजी कोंडदेववर पुन्हा रणजी सामने खेळविले जाण्याचे संकेतही देण्यात आले. क्रीडा प्रेक्षागृहाला नवसंजीवनी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे क्रीडा खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचा क्रीडा प्रकारासाठी वापर व्हावा या संदर्भातील ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी आला होता. आउटफील्ड आणि खेळपट्टी दुरुस्त केली तर या ठिकाणी रणजी सामने होऊ शकतात असे मत विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या इतर क्रीडा प्रकारांना पालिकेने इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास रणजी सामन्यांचा मार्ग मोकळा होईल असेही ते म्हणाले. प्रतिष्ठ वृत्तवाहिनीच्या पुढील भागात हिंमत असेल तर एकट्याने सभागृहात शिरून दाखवा, सेना नगरसेविकांचे आव्हाडांना आवाहन. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने 25 आणि 26 जून रोजी नोकरी मेळ्याचे आयोजन आणि साखळी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित.
प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवर बंदूक ठेवून सर्वसाधारण सभेत आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आता थेट महिला नगरसेवकांनीच आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर एकट्याने सभागृहात शिरून दाखवा, मग काय करतो ते दाखवतो, अशा शब्दात शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी आव्हाडांवर आगपाखड केली. मुंब्र्यातील उर्दू शाळेला शिक्षक नसल्याचा मुद्दा गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गाजला. शाळेच्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मत महिला सदस्यांनी व्यक्त केले. त्यात विरोधक आव्हाडांची बाजू उचलून धरत असल्याचे चित्र निर्माण होताच शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी आव्हाडांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने सभागृहात यावे, मग त्यांना शिवसेना काय आहे ते दाखवतो, असे थेट आवाहन केले. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी 25 आणि 26 जून रोजी ठाण्यातील बेरोजगार तरुणांकरिता रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता नोकरी मेळ्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टाउन हॉल येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये इंटरनॅशनल कॉल सेंटर, डोमेस्टिक कॉल सेंटर, मॉल्स, इन्शुरन्स कंपनी, डायरेक्ट सेल्स एजन्सी, टेलिकॉलर, त्याचबरोबर सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यक तेथे त्वरित नेमणूक पत्रही देण्यात येणार आहे. या मेळाव्यात येण्यापूर्वी युवकांनी येताना स्वतःचा बायोडेटा, मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. साखळी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पोलीस स्टेशनमधील दरवाजाची काच तोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये घडली. सुदैवाने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्याचा जीव वाचला आहे. वाढत्या साखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठाणे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. बुधवारी सायंकाळी कासारवडवली पोलिसांनी गायमुख जकात नाका येथे काळ्या रंगाच्या पल्सरवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या रफिक रशीद शेख आणि सय्यद अली या तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असतानाच दोघांनी पोलीस नाईक सुदाम पिसे यांना मारहाण करून पोलीस स्टेशनमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी अन्य पोलीस धावले असता रफिकने डिक्टेशन रूमच्या दरवाजाची काच तोडून स्वतःच्या हातावर वार केले. पोलिसांनी तातडीने रफिकला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रफिकची प्रकृती स्थिर असल्याचे सांगताच पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सुमारे 700 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर. दरवाढीवर चर्चा करण्यासाठी आयोजित केंद्रीय मंत्रिगटाची बैठक रद्द आणि म्हाडाची जागा कासारवडवली पोलीस स्टेशनकरिता उपलब्ध करून देण्याची ठाणे शहर काँग्रेसची मागणी. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठाणे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सुमारे 700 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला असून यासाठी 21 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या शहरात असंख्य मालमत्ता आहेत, मात्र त्यातील किती हस्तांतरित झाल्या, त्यांच्या किमती किती आहेत या संदर्भातील ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला होता. यामध्ये महापालिकेच्या वास्तू, शाळा, कार्यालय, दवाखाने आदींबरोबर रस्ते, दिवे, फुटपाथ, उद्याने आदींचेही यात सर्वेक्षण व्हावे अशी मागणी सदस्य अनिल सावे यांनी केली. शहरात महापालिकेच्या विनापरवाना मालमत्ता वापरल्या जात आहेत याची माहिती महापालिकेलाही नाही. महापालिकेने गेल्या कित्येक वर्षात सभामंडप, व्यायामशाळा उभारल्या आहेत, मात्र त्याचा तपशील महापालिकेकडे नसल्याची माहिती विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी दिली. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली केंद्रीय मंत्रिगटाची बैठक रद्द करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांनी पुढील बैठकीपर्यंत तरी सुटकेचा निश्वास टाकला आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिगटाची ही बैठक होणार होती, मात्र मंत्री हजर न राहिल्याने ती रद्द करण्यात आली. या बैठकीत डिझेलची 2 ते 3 रुपये आणि गॅसच्या किमतीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यासंबंधी निर्णय होणार होता. तसेच रॉकेलच्याही भावात वाढ होण्याची तर पेट्रोल आणि डिझेलवरील सीमाशुल्कात कपात होण्याची शक्यता होती. मात्र केंद्रीय मंत्रिगटाची बैठकच रद्द झाल्याने हा निर्णय तरी तुर्तास लांबणीवर पडला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे घोडबंदर रोड येथे सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले असून सेवा रस्त्यामध्ये कासारवडवली पोलीस स्टेशन पूर्णपणे बाधित होत असून कासारवडवली पोलीस स्टेशनला जागा खाली करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. घोडबंदर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या परिसरात पोलीस स्टेशनची अत्यंत आवश्यकता आहे.
याकरता कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळ मुंबई यांच्या ताब्यातील सर्वे नंबर 173 ही जागा पोलीस स्टेशन करिता उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे शहर काँग्रेसने पत्राद्वारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. माजी क्रिकेट कसोटीपटू सलीम दुराणी यांचा शरद पवार यांच्या हस्ते होणार सत्कार. पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात येणार. महापौर अशोक वैती. आणि शासकीय कार्यक्रम वगळता यापुढे दादोजी कोंडदेव केवळ खेळांसाठी आरक्षित रणजी सामने खेळवण्याचा महापौरांचा मानस. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या त्याच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.